उत्तर प्रदेशातील मेरठ येथे एकाच कुटुंबातील 5 जणांचा खून करण्यात आलाय। खून झालेल्यांमध्ये 3 मुलांचा समावेश असून या तिघांची वय अनुक्रमे 1 वर्ष, 3 वर्षे आणि 8 वर्षे असे होते। गुरुवारी रात्री ही घटना घडली असून या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी शुक्रवारी सांगितले। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मारेकऱ्यांनी मेरठमधील सुहेल उद्यान परिसरात राहणाऱ्या एका दाम्पत्याचा आणि त्यांच्या 3 अल्पवयीन मुलांचा खून करण्यात आला। या मुलांचे मृतदेह एका बॅगमध्ये भरून बेडमध्ये ठेवण्यात आले होते। त्याचप्रमाणे या दाम्पत्यांचे मृतदेह चादरीमध्ये गुंडाळून ठेवण्यात आले होते। या 5ही जणांच्या डोक्यावर आणि गळ्यावर मारेकऱ्यांनी निर्घृणपणे वार केल्याच्या खूण आहेत। मृत महिलेच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे एफआयआर दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आणि न्याय वैद्यक विभागाच्या पथकाने घटनास्थळावरील सर्व पुरावे ताब्यात घेतले आहेत। या प्रकरणी लवकरच तपास पूर्ण करून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात येईल अशी माहिती पोलीस अधीक्षक विपिन टाढा यांनी दिली। मोइनुद्दीन आणि अस्मा असे या पती पत्नीचे नाव असून अस्माच्या धाकट्या ननंदेने आणि तिच्या 2 भावांनी हे खून केले असल्याचा आरोप अस्माच्या कुटुंबियांनी केलाय। प्राथमिक तपासानुसार कुटुंबियांमधील जुन्या वादावरून हे खून करण्यात आले असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केलाय।